नमस्कार. संजीवनी प्रतिष्ठान शिक्षणशास्त्र महाविद्यालय कुरुंद, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर, शैक्षणिक वर्ष 2024-25, B.Ed द्वितीय वर्ष, काटे प्रगती विनायक. विषय क्रमांक आहे 212. एका शैक्षणिक विकसनाचे संशोधन. इंग्लिश ग्रामर. प्रेपोजिशन. तर प्रेपोजिशन म्हणजे काय? व्हॉट इज प्रेपोजिशन? Preposition is a word used before a noun or a pronoun, and they show the relationship between them other words in a sentence. Prepositions संज्ञा किंवा सर्वनामाच्या आधी वापरला जाणारा शब्द असतात आणि ते वाक्यातील त्यांच्या आणि इतर शब्दांमधील संबंध दर्शवतात. थोडक्यात काय, तर मराठीमध्ये आपण प्रेपोजिशनला शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. तर प्रेपोजिशन हे वाक्यातील दिशा, दशा व वेळ दर्शवणारे शब्द असतात. आता उदाहरणार्थ घ्या. आय अराईव्ह ॲट द बस स्टॉप बाय 7 AM. यामध्ये ॲट हा प्रेपोजिशन आहे. ॲट आणि बाय हे शब्द क्रमशः ठिकाण आणि वेळ दर्शवतात. तर आपण अजून काही उदाहरणे पाहूया. इट वॉज ऑल ओव्हर इन 5 minutes. द thief jumped over the wall. He swam across the pool. She climbed up the ladder. They returned after 2 years. He lives at दादर in मुंबई. तर या वाक्यांमध्ये ओव्हर, अक्रॉस, अप, आफ्टर, ॲट हे जे शब्द आहेत हे प्रेपोजिशन्स आहेत. ओव्हर, अक्रॉस, अप, आफ्टर, इन, ॲट ही आपण उदाहरणे पाहिली आहेत. आता आपण टाइप्स ऑफ प्रिपोजिशन्स पाहणार आहोत. प्रिपोजिशन्सचे टाईम, प्लेस, डायरेक्शन यासारखे 3 प्रकार पडतात. टाईमसाठी आपण बिफोर, अबाउट, आफ्टर, ॲट, इन यासारखे शब्द वापरतो. वाक्यामध्ये जर यापैकी जर काही शब्द आलेले असतील तर ते टाईम दर्शवण्यासाठी वापरलेले असतात. नाम, सर्वनाम आणि वाक्यातील इतर भाग यांचा संबंध या शब्दांनी दर्शवलेला असतो. प्लेससाठी अराउंड, आफ्टर, बिटवीन, बिसाईड, विथ, अराउंड, अंडर, अपोजिट याप्रमाणे काही शब्द आलेले असतात. त्यानंतर डायरेक्शनसाठी आफ्टर, अक्रॉस, अराउंड, ॲट, अलॉंग यासारखे शब्द आलेले असतात. या प्रकारे पार्ट्स ऑफ स्पीचमधील प्रेपोजिशन हा घटक आपण पाहिला. आता आपण यावर काही उदाहरणे ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचे आहेत. तर आयडेंटिफाय द प्रिपोजिशन्स अँड कमेंट इन कमेंट बॉक्स. दे वेंट फॉर अ स्ट्रॉल बाय द रिव्हर. अशी 4 उदाहरणे दिलेली आहेत. याचे आन्सर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.